सामन्याला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण महेश माली आलेत, ओरिजिनल 40+ असोसिएशनचे अध्यक्ष. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, फटका जबरदस्त. एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली आणि चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. आला या चेंडूवर हा दमदार चौकार. आतमध्ये आता दाखवताना दिसलेत. 2 बॉलवर 2 चौकार ठोकलेत बॅटर संतोषची जबरदस्त सुरुवात. नेक्स्ट बॉल, हा चेंडू देखील कट करायचा होता परंतु लेनची ती थोडीशी पुढे ठेवली, बॅटरला चकून जाणारी. डॉट बॉल आलाय दरम्यान. नेक्स्ट बॉल, या दरम्यान चेंडू कट करतायत, जबरदस्त टायमिंग. अजून एक स्ट्रोक चांगला आहे, फटका जबरदस्त, टायमिंग प्रॉपर आणि त्यानंतर चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आला या षटकातील हा तिसरा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक आता 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 12 धावा धावफलकावर मोठे फटके सातत्याने येत आहेत. एक चेंडू जरूर डॉट आला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा रिझल्ट जे तेच पाहायला मिळालं. बॅटरची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये दिसली आहे. आता जो क्षेत्ररक्षक आहे तो एक आपण पाहतायत पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये लावलाय, जिकडे सातत्याने मोठे स्ट्रोक येताना दिसलेत. नेक्स्ट बॉल, हा फटका देखील जबरदस्त, टायमिंग किती चांगलं जुळालंय. त्या ठिकाणी पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. पंचांचा इशारा काय आला? येस, एका टप्प्याने चेंडू निघून जाईल, सीमारेषेच्या बाहेर आलाय. अजून एक या षटकातील हा चौथा चौकार. पॉवर प्लेला आता अक्षरशः कॅपिटलाइज केलं गेलंय. जबरदस्त बॅटिंग. हा चेंडू फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एकदा पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न परंतु आता थांबवलं गेलंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेच्या मदतीने षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जे आहेत ते आपण पाहतायत एकंदरीत जाऊन पोहोचले गेलेत. त्या म्हणजे 17च्या घरामध्ये चांगली बॅटिंग या मॅच मध्ये सलामीची जोडी करताना दिसली आहे टीम गावदेवी पुंडासची. चला, टीम मीटिंग करायची नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव टीम आपण टीम मीटिंग करायची नाहीये, आपल्याला विनंती आहे. कारण आपण पाहता ही स्पर्धा आजचा मेगा फिनाले डे आहे, त्या अनुषंगाने वेल कमी खर्च करायचंय. पंच आपण देखील सातत्याने त्या ठिकाणी खेळाडूंना कळवायचं या गोष्टीबद्दल.
आपण पाहतायत असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्थातच कैलासजी शेलार यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाज आता सज्ज झालेत. गोलंदाजी मार्क वर्ण योगेश. नेक्स्ट बॉल आडवा बॅटनं अक्रॉस द विकेट जात असताना फटका सुंदर आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडनं एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावर बिनबाद 18 अशी स्थिती आपण पाहत आहेत. या दरम्यान चेंडू अडवा बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आला आहे. नेक्स्ट बॉल हा चेंडू इकडनं काय घडलंय. एस फलंदाज बाद झालाय. त्या ठिकाणी प्लेड ऑनच्या स्वरूपामध्ये बॅटरला जावं लागेल. डगआउटच्या असलेल्या मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक बसलाय, तो म्हणजेच पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला. या दरम्यान चेंडू चांगलंय. अपील केली गेली आहे जरूर, परंतु त्या ठिकाणी पंच सहमत नाहीयेत. एक धाव या चेंडूवर आली आहे. एकेर धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 19च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. गोलंदाज योगेश. या दरम्यान चेंडू गती थोडीशी कमी केली. आडवा बॅटनं फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर केलं गेलं होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडनं पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. इकडनं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 21. 21च्या घरामध्ये 21 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू फटका चांगला आहे. चेंडू आलाय मिडॉनला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही खर्च होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर प्राप्त होते. एकेर धावेच्या मदतीने षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये जिकडे धावा 17 आल्या, त्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं. कमबॅक केलंय देखील गोलंदाजाने. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च त्याने केलेत.
योगेशनं चांगली गोलंदाजी या षटकामध्ये दर्शवली आहे. तिसऱ्या षटकाकरता गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरनं लावलं जाईल? विश्वनाथ माली आलेत. आपण पाहता रवींद्रजी काटे साहेब, त्याचबरोबर नितीनजी चौधरी साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल बॅटची एज लागली होती, तिकडे थोडेसे पंबल होत आहेत आणि आता इकडनं संधी प्राप्त झाली आहे बॅटर्स करिता पर्वणी आणि हा चेंडू निघून झाला गेलाय. आपण पाहतायत नॉनस्टॉप सीमारेषेच्या बाहेर तोफा था और कबूल किया. चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. चौकार. नवीन फलंदाज आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिन जाधव आलेत. नेक्स्ट बॉल, या दरम्यान चेंडू मात्र काय घडले, अपील स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग अपील आणि येस पंचांचा बोर्ड आकाशाकडे. मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आल्या पावली परतीचा प्रवास. सचिन जाधव इज अ बॅक टू द डगआउट. आपण पाहताय हरिचंदजी तरे साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर भगवानजी तरे साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय सध्याच्या घडीला 94 चषक 2026 महासंग्राम कालिका माता 40+ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतायत. खारबाव गावाचं भव्य दिव्य आयोजन एवन जोडीच्या माध्यमातून आपण पाहताय. ही स्पर्धा सध्याच्या घडीला पार पडतीये. संपूर्ण आपण पाहतायत कालिका माता खारबाव या स्पर्धेमध्ये एकंदरीत जर विचार केला तर सहभाग दर्शवताना दिसलीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये विश्वनाथ माली यांच्या माध्यमातून आडवा बॅटनं फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतायत. जजमेंट थोडीशी चुकली, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नव्हते क्षेत्ररक्षक. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे संधी होती इकडनं 2 धावा पळून पूर्ण करण्याची. अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 29 घरामध्ये. नेक्स्ट बॉल, हा चेंडू इकडनं मात्र सोडून देत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर होता. अवांतर धाब्या चेंडूवर येते. अवांतरच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 30 घरामध्ये.
हा चेंडू मात्र डबा पाटनं जरूर खेळायचं होतं, तिकडे डोक्यावर आत गेलेत गोलंदाजाचे. चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. 10च्या सरासरीने आता धावफलकावरती धाबा जमवल्या गेल्यात. त्या म्हणजेच एकंदरीत 30. अजून देखील शेवटचं षटक येणं बाकी आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये स्लॉग हिटिंग बॅटिंग इकडनं पाहायला मिळेल का टीम. एकंदरीत जर विचार केला तर एका बाजूनं गावदेवी माता स्पोर्ट्स पुंडास आणि दुसऱ्या बाजूनं गावदेवी माता स्पोर्ट्स दामणगाव. एक चांगली लढत, चांगली द्वंद्वयुद्ध दोन्ही टीमने देखील चॅम्पियनशिप पटकावली. एकंदरीत जर आपण विचार केला टीम दामणगाव सर त्यांच्याकडे 2 चॅम्पियनशिप आहेत. पुंडास टीमचा विचार केला तर त्यांनी देखील एक चॅम्पियनशिपचा पुरस्कार पटकावलाय. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण मान्यवर कक्षामध्ये सन्मानाकडे वळणार आहोत. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. या षटकातील पहिलाच बॉल बॅटनं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय. बॅटर आपण पाहतायत योगेश शेलारचा खेळ. बॅक टू द डगआउट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढे येत आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरा घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. अगदी सहजरित्या इकडनं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 32-32च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल बॅटनं फटका फटका जबरदस्त. टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन प्रॉपर आणि त्यानंतर आला सूरजच्या विपक्षामध्ये हा बिग हिट सिक्सर. पप्पू पाटीलच्या बॅटमधून आज सिक्सर आलाय. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आता स्लॉग हिटिंगला सुरुवात केली आहे बॅटरनं. नेक्स्ट बॉल बॅटची एज लागली आहे जरूर. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तिकडे एकदा पूर्ण झाली आहे आणि डायरेक्ट हिट झालंय. बॅटर्सकडे संधी आहे. आता दुसरी धाव देखील होईल पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल हा चेंडू सोडून देत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर आहे. अवांतर दाब्या चेंडूवर येते. अवांतरच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल.
धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 41 41च्या घरामध्ये 41 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे, टायमिंग चांगलं जुळालंय आणि त्यानंतर हा चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा काय आला? एस सिक्सर. 6 धावा येत आहेत. षटकार. करता जय सावरीदेव किरोळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई वजेश्वरी निंबवली. नेक्स्ट मॅच असेल बॉलर बॅक टू द ड्राईव्ह आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद आणि याच बरोबर इनिंगची होती समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा जे आहेत त्या लागल्या जात आहेत. 47 आणि 48 एक मोठं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. बॅटिंग करणारी टीम अर्थातच टीम गावदेवी दामणगाव समोर. चला आपण लगेच मान्यवर कक्षामध्ये सन्मान करून घेऊया. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर पाहुणे सन्माननीय हरिश्चंद्रजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करून घेतो मान्यवर कक्षामध्ये. आपण पाहताय जयसिंगजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहता या ठिकाणी सन्मान होत असताना हरिश्चंद्रजी तरे साहेबांचं मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान होत असताना मायाची उप देणारे शॉल त्याचबरोबर पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये सन्मान होत असताना मान्यवर पाहुण्यांचं. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय रवींद्रजी काटे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. त्यांचा देखील आपण मान्यवर कक्षामध्ये सन्मान करून घेतोय. संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होत असताना आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये रवींद्रजी काठे साहेबांचं. खूप खूप धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला भेट देईल. त्यानंतर नितीनजी आपण पाहतायत नितीनजी चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित खारबाव गावचे उद्योगपती. साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करून घेतो मान्यवर कक्षामध्ये. असोसिएशनचे आपण पाहतायत सदस्य अर्थातच संजयजी बजागे साहेब. आपल्याला देखील विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न पाहिजे आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण करून घेऊया लगेच टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण यायचं आहे. एका बाजूने निंबवली आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळेल ती म्हणजे किरवली. एक चांगली लढत. आपण पाहताय ती एक क्रीडा नगरी ज्यांच्या नावाने आपण पाहतायत अर्थातच ज्यांच्या मालकीची अर्थातच राज्याची दाखल्या पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेणार आहोत. नाण्याच्या एका बाजूने आपण पाहतायत ओरिजिनल 40+ आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूने जर आपण एकंदरीत विचार केला तर ही स्पर्धा अर्थातच 94 ट्रॉफी 2026 मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. एका बाजूने किरवली आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत टीम निंबवली. आपण पाहतायत नाणेफेक केली जाते. निंबवली टीमचा कर्णधार कॉल करतोय. ओरिजिनल 40+ असं कॉल आहे आणि येस ओरिजिनल 40+ आलंय. मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. फक्त आपण निर्णय कळवायचा कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट होणार आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. निंबोली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर टीम किरवलीचे कॅप्टन आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया समोरून कक्षामध्ये. तुमच्या समोर जुडले जातील दुसऱ्या सत्राकरता माझे साथी समालोचक. धन्यवाद हर्ष. या ठिकाणी पाहिलं तर चांगली मॅच मैदानाच्या मध्ये चालू आहे.
आणि कालिकामाता खारबाव टीमच्या माध्यमातून प्रत्येकाला जेवणाची व्यवस्था केली गेली आहे आणि जेवणाला सुरुवात झाली आहे. आपल्या व्यासपीठाच्या मागे जिथे या ठिकाणी हॉल आहे त्या ठिकाणी आपण सर्व टीमला विनंती आहे की आपण जेवण करून घ्या. चला जुन अंदुरकी आपणही चला. ओल्या खेळाकडे या ठिकाणी पाहतोय आपण विजयाचं समीकरण जे आहे ते 48 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. गावदेवी धामणगाव टीम समोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण सुनील आणि या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेश माळी. पहिला चेंडू टॅप केला गेला पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये जातोय, कव्हर केलं जातंय, बॅकअप केलं जातंय आणि चेंडूला मात्र अडवलं जातंय. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 2 धाव्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जातंय. 12च्या सरासरीने धावा फलकावरती या ठिकाणी जमा करायच्या आहेत. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा खेळाला या ठिकाणी सुरुवात होईल. गोलंदाज बारगू पाटील गोलंदाजी मार्क वरती टर्न होत आहे. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत नाहीत आणि धावपल या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाजांची. आणि या दरम्यान पाहतोय आपण सिंगल येते, सिंगलने धावसंख्या 3 या अंकावरती. कैलास सेलार आपण पाहतोय थोडासा या ठिकाणी प्रेशर घेतला जातोय. सामना खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर उपाध्यक्षांना अध्यक्षांचा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया या मैत्रीपूर्वक लढतीमध्ये कोण विजय संपादन करतो. 48 धावा फलकावरती जमा करायच्या आहेत. यावेळेस एक पाऊल मागे खेचून मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. बघा बघा पाणी वगैरे घेऊन जावा. या थर्ड अंपायर आपण चेक करूया कारण टक्कर झाली, पंचांच्या मधोमध आले. पाहूया या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झाली आहे आणि त्या ठिकाणी जेवण चालूही केलं आहे. सर्व टीमला विनंती आहे की आपण जेवण करून घ्या. ज्यांना खेळायचं आहे त्यांनी कमी, बाकीच्यानी बिंदास. चला लाईव्ह वाले आपण पारिवारीने जा, तसेच स्कोरर आपणही पारिवारीने जायचं आहे. कमिटी मेंबर आपणही चला. यस आउट आहे कारण डायरेक्ट हिट केलं गेलं. पण त्या ठिकाणी जी टक्कर पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने तो संघर्ष खूप चांगला. या ठिकाणी पाहिलं तर 3 या धावेवरती पहिला गडी बाद होतोय. एक चांगली स्पर्धा आहे आणि स्पर्धेसाठी आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम द्वितीय ट्रॉफी जी आहे ती स्वर्गीय जगदीश दत्ताराम म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हिमांशू जगदीश म्हात्रे यांच्याकडून आकर्षक प्रथम द्वितीय ट्रॉफी, त्याचबरोबर तृतीय आणि चतुर्थ सन्माननीय नरेश दत्तात्रय कारभारी यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्याचबरोबर पाहिले तर कूलर आहे सन्माननीय राजेश कारभारी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर गिफ्ट एम्पल सुद्धा पाहायला मिळते नितीन अनंत पाटील यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी आणि नितीन अनंत पाटील, तसेच सन्माननीय लाईव्ह साठी आपण पाहतोय योगेश वसंत पाटील माजी उपसरपंच खारबाव यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहतोय खेळायला सुरुवात होते, डीप मध्ये चेंडू जातोय, सीमा पार, चौकार. चौकार येतो. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 7 या अंकावरती. आणि खऱ्या अर्थाने 2 दिवस जो संघ चांगला काम करेल, चांगला खेळ करेल आणि शिस्तीने या मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल त्यासाठी आपण पाहतोय की शिस्तबद्ध जी आकर्षक ट्रॉफी आहे सुजल कैलास पाटील यांच्याकडून प्रदान झाली गेली आहे. आणि या स्पर्धेचे आपण पाहिले तर सर्व करता धरता खऱ्या अर्थाने आपण इवन जोडी
सन्माननीय आयोजनासाठी सर्वतोपरी मदत केली गेली आहे असे सन्माननीय संजय मदन म्हात्रे साहेब तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करणारे श्री हजरत शेख साहेब यांच्या माध्यमातून भरपूर सारं योगदान. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी उडवला आहे वडे शॉट. खडे खडे या ठिकाणी लॉब केलं जात आहे स्क्वेअर रिजन मध्ये. वन बॉल सीमा पार चौकार. त्याच्यानंतर तर ते धापलकावरती 11 या अंकावरती धावा आता बनल्या गेल्या आहेत. सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी अडखळत सुरुवात झाली, परंतु या ठिकाणी दमदार असरदार अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून येतात बॅक टू बॅक 2 चौकार. बारको या ठिकाणी बारको पाटील या ठिकाणी आपण पाहतोय की थोडसा चिंतेमध्ये आहे. पाहूया. उपाध्यक्ष साहेब समजवत आहेत त्यांना. 48 धावा कमी नाहीत, परंतु त्याची पूर्त करत असताना या ठिकाणी धावसंख्या चांगली आहे. पुढील चेंडू बरोबर बॅट खाली आणि त्याचा बरोबर टायमिंगचा ऑफर करत असताना चेंडूला पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर फेकलं जाते आणि या ठिकाणी चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाते. या ठिकाणी आपण पहिली चौकार हॅट्रिक पाहिली दिलीप कारभारी याच्या बॅट मधून. या ठिकाणी काय अफलातून चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. ओरिजिनल 40+ असोसिएशनचे अध्यक्ष महेश माली साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी चौकारची हॅट्रिक ही दुसरी आजच्या दिवसातील कंप्लीट करताना पाहायला मिळते. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या भरपूर चांगली धावफलकावरती 15 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. 48 धावांचं लक्ष होतं प्रति ओव्हर मध्ये. 12च्या सरासरीमध्ये धावा जमा करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15. आता मात्र विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. आता 11ची सरासरी या ठिकाणी उरली आहे. गोलंदाज आपण पाहतोय योगेश शेलार. योगेश आपण पाहतोय आमचे उपाध्यक्ष कैलास शेलार यांचे बंधू. आता योगेशकडे ती क्षमता आहे धावा थांबवण्याची. त्याच्यासाठी पाहूया मैदानाच्या आतमध्ये तो प्रयत्न पाहायला मिळेल का. येणाऱ्या बॅट्समन मध्ये सर्वात घातक स्फोटक पिंच हिटर आपण जर पाहिला तर नितीन पाहायला मिळतोय. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला झालेला आहे. सुरुवात दमदार असरदार गावदेवी धामणगाव टीमची पाहायला मिळते. योगेश शेलार टर्न होतंय. पाहूया. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी ओव्हर क्रमांक 2 जिम्मेदारी दिली गेली आहे संघ नायकाने. कशा प्रकारे पूर्ण केली जाईल पाहूया. वेल कमी खर्च करा. पुढील चेंडू या वेळेस ऑन साइडला येतोय. कार्पेटच्या सहाय्याने डीप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली. काय घडेल दोन्हीचा अंदाज तिथं मात्र मागडा पडतोय. ओव्हर थ्रो. अजून एक धाव कंप्लीट. या धावा धावा धावते रो भाग मिल्का भाग. 4 तर झाल्या पूर्ण. 5वी साठी सुद्धा महेश साहेब धावतायत. क्या बात आहे. कारण आमचं ठरलंय कधी कुठं कसं बाद व्हायचं आणि अशा रीतीने 4 धावा या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट झाल्या 5वीच्या प्रयत्नामध्ये. माली सर या ठिकाणी बाद होत आहेत. पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नितीन पाटील. खऱ्या अर्थाने महेश माली यांना थांबायला हवं होतं कारण त्यांच्या बॅटमधून रना बनत होत्या. आणि क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा तरी पाहतोय की एखाद्या दिवस जर एखाद्या खेळाडू असेल मग किती मोठं संकट असले किती मोठा बॉलर असला तर त्याची बॅटिंग मात्र चालते. आज बॅटिंग चालत होती मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 3 चौकार अतिशय क्रिकेटिंग शॉट प्रमाणे आपल्याला पाहायला मिळाले. नो लक फॅक्टर ऑनली बॅटच्या माध्यमातून आणि अचूक टप्प्याचा अंदाज घेत असताना त्या धावा आल्या होत्या. पाहूया योगेश शेलार. पुढे चेंडू शॉर्ट पिच या ठिकाणी पाहायला मिळाला होता परंतु सेपल झाले होते. मोठा फटका खेळण्याचा जरूर मानस धरला होता. बॅटमध्ये घेता यायला नाही. या डॉटची समाप्ती या ठिकाणी होते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 19 या अंकावरती आहे. पुढे चेंडू
पुन्हा एकदा शॉट ठेवला होता, आता मात्र बॅट वरती बरोबर घेतला जातोय. नो चान्स द फील्ड. चेंडू सीमा पार, चौकार. बारकू यांची उंची शॉट पडली, चेंडू मात्र डोक्यावरून फरार झाला सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय चौकार. डावाला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली तर 23. पाहूया. आणि आउटफील्ड थोडीशी कडक आहे ना, तर चेंडू जास्त उचली घेतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर वेलकम वेलकम. या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे स्पॉन्सर सन्माननीय हेमराजजी वतारे साहेब यांचा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं ह्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जी तृतीय क्रमांकाची कॅश प्राइज आहे ती आपण पाहू शकता. सन्माननीय हेमराजजी वतारे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहे. समाजसेवक, उद्योजक तसेच सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र असो, त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे टाकून नेहमी त्यांच्याकडून सहकार्याचा हात असतो असे आमचे लाडके मान्यवर या ठिकाणी उपस्थित. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढे चेंडू यावेळेस ऑन साइडला खाली रिझन आहे, गॅप मोठा आहे, परंतु ऍक्शन मध्ये येतोय क्षेत्ररक्षक, पोहोचला जातोय बरोबर आणि या ठिकाणी धावा मात्र वाचवल्या जात आहेत 3 तब्बल. असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल, परंतु अचानक मध्ये फ्रेम मध्ये आले. रनिंग भरपूर केली गेली आणि चेंडूला मात्र स्टॉप केले गेले. तर संख्या 1 ने पुढे सरकली 25 या अंकावरती. पाहूया. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी या ठिकाणी होत तयार नितीन पाटील. पहिला चेंडू फेस करतोय. क्या बात आहे. या ठिकाणी लक फॅक्टर आता मात्र आला गेला आहे. कीपर कडून निघाला. त्यानंतर आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅनच्या रिझन मधून चेंडू फरार झाला, सीमा पार, आला चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 29 या अंकावरती लागली गेली आहे. धावा बरोबर धाव फलकावरती जमा झाल्या. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15, या ओव्हरमध्ये आल्या 14. 29 धावा धाव फलकावरती. आता मात्र विजयासाठी 19 धावाची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जशास तसं उत्तर देत असताना एक चांगली कॅल्क्युलेशन नुसार बॅटिंग महेश माळे यांची सुद्धा पाहायला मिळाली. तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं अनिल यांनी सुद्धा 2 चौकार आणि पहिल्या चेंडूला फेस करत असताना नितीन पाटील यांनी सुद्धा आपण पाहतो 1 चौकार. जवळ आपण पाहिलं तर 400च्या आसपास धावा जमा केल्या गेल्या आहेत या फॉर्मेटमध्ये नितीन पाटील यांनी. आणि रँक क्रमांक 1 वरती अजूनही आपला दबदबा कायम ठेवला आहे. आणि पहिल्या क्रमांकावरती आपण पाहतोय बॅटिंगच्या स्वरूपात भरपूर धावा येतात त्याच्या बॅटमधून प्रत्येक इनिंग मध्ये, प्रत्येक मॅच मध्ये. या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय 4 धावा या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 29 आहे. पुढे चेंडू यावेळेस समोर चेंडू डीप मध्ये जातोय. 2 क्षेत्ररक्षक झपावत आहे, बट त्यांच्या वाक्या बाहेर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. अजून एक येतोय चौकार. तेच होत आहेत. सचिन यांच्याही पहिल्या चेंडूवरती येत आहेत 4 धावा. कारण सचिन म्हटला तर एक प्रमुख दावेदार गोलंदाज खास करून पुंडास टीमचा पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या चेंडूवरती इथं येतोय चौकार. अजून एक क्या बात आहे. आपल्या फॉलो मध्ये एक नामी संधी चालू आली होती झेल घेण्यासाठी, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल आहे. ते सिंगलने खेळ पुढे जातोय. धावसंख्या धावफलकावरती 34 आपण व्यासपीठावरती पाहू शकतो. आमच्या मान्यवर पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज आम्हाला प्रदान झालेले आहेत असे आमचे हेमराज वतारे साहेब, त्याचबरोबर हरिश्चंद्रजी तरे साहेब
रवींद्र काठे आणि नितीन चौधरी यांच्या मान्यवर आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतात. खूप मेहनत घेतली आहे या टीमने आणि खऱ्या अर्थाने ती मेहनत खूप चांगली रंगताना दिसते. चला शांती घ्या उपाध्यक्ष साहेब. या ठिकाणी पाहतोय आपण क्या बात आहे, क्या बात आहे. जागते राहूचा आदेश या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि डॉटची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर 34 अंकावरती थांबून आहे. अजूनही 14 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी, 9 मध्ये 14चं इक्वेशन शिल्लक आहे. पाहूया सचिन जाधव यावेळेस वाडा शॉट. क्या बात आहे. अल्टी पलटी चेंडूला दिलं जाते सीमारेषेच्या बाहेर. गुलटी सिक्सर. चला खेळाला आपण सुरुवात करूया. क्या बात आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. का मी या फॉर्मॅटमध्ये नंबर 1 वरती आहे त्याचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, नंतर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, डॉट आला. त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं तर येतोय मोठा फटका षटकार. इथे काय घडतंय, सचिन जाधव टर्न होतंय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहिलं तर फॉलोथ्रोमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते आणि खेळ असो की जीवन असो समोर दिसते चुकी आहे तर एक पाऊल मागे या, पुन्हा खेळाला सुरुवात करा. तसे सचिन जाधव या ठिकाणी करतोय खेळाला सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली रनिंग आहे, चांगली ऍक्शन आहे. क्या बात आहे. व्हॉट बॉल. एष्ट्यांचा वेध घेणारा यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी गुल या ठिकाणी बोलच्या स्वरूपात. नितीन पाटील बॅक टू द डगआउट. पारणं लवता चेंडू मात्र एष्ट्यांचा वेध घेतला आणि पूर्णपणे चकित नितीन पाटील ही स्वतः आहे त्या ठिकाणी, कारण एवढा एक्सप्रेसने चेंडू फेकला गेला होता. आता या ठिकाणी पाहूया सूरज पाटील. हे पण एक चांगले खेळाडू आहेत. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पाहूया 8 धावेची अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी. फुलटॉस आणि या ठिकाणी फुलटोल वसूल केला जातोय. चेंडू मात्र सीमा पार. षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 46 या अंकावरती. अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी. आल्या आल्या आपण जर पाहिलं तर का आक्रमक पवित्र हाताळला गेला, कारण आल्या आल्या त्यांना दिला गेला तर फुल टॉस आणि फुल टॉस वरती एक उत्तम फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी पप्पू पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती 2 धावा थांबवण्यासाठी. पाहूया शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताला जात नाही तोपर्यंत काय घडेल हे सांगता येत नाहीये, कारण या आजच्या ह्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिला मिडन ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. दीपक पाटील यांच्या माध्यमातून दुसरा ओव्हर हाताळत असताना हॅट्रिक कंप्लीट केली होती आणि 3-4 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. आणि या ठिकाणी पाहूया या 2 धावा वाचल्या जातील का. प्रशांत खुश आहेत. आज त्यांची टीम आपण पाहिलं तर सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. चेतन राऊत साहेब असतील ते सुद्धा खुश आहेत. एक ऍक्टिव्ह मेंबर ऑफ असोसिएशन 40+ ओरिजिनल आपण जर पाहिलं तर, आणि सर्व मेंबरांनी जर तन्मन धन आणि जर योगदान दिलं तर सर्वांचं काम हलकं होईल. जो सौरववरती भरपूर बोजा आहे तो कमी करण्यासाठी सर्वांनी मोलाचं योगदान द्यावं. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. निर्धावची सांगता होते 5 मध्ये 2.
तुम्हाला जर भरपूर धावा असतील तर लायसन असते मोठे फटके खेळण्याची, आणि कमी धावा असतात त्यावेळेस काय करायचं, खालून खेळायचं का वरून. आणि कधी कधी सामने कित्येक तरी फसताना पाहायला मिळत आहेत. ज्या बजरंग गोरसे टीम जी आहे ती सुद्धा आपण पाहिली होती की 2 धावा बनू शकला नव्हत्या आहेत. म्हणजे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, काही घडू शकतं. आता मात्र यावेळेस वाढ कॅच. वा, अजून सामना जिवंत ठेवला आहे, सामना सोडत नाही आहेत शेलार साहेब. क्या बात आहे. आता चिंतेचं वातावरण महेश माली यांना सुद्धा पाहायला मिळते, कारण आता डगआउट मध्ये खुर्च्यावर उठून उभे राहिले आहेत. इथवर आणला आहे, 2 चेंडू मध्ये एकही धाव नाही आहे, आणि आता 4 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 2. पप्पू पाटील क्या पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. पप्पू पास हो जाएंगे वो देखना पडेगा. पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज होते टर्न. अजून एक चांगला चेंडू, बट लाईन मिस केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा केला जाते. स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता, एक पाऊल दूर आई गावदेवी धामणगाव टीम विजयापासून. ओरिजिनल 40+ क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर नंबर 1 वरती रँक करते. 2 चषक आहेत प्रथम क्रमांकाचे या ठिकाणी. बाद आहे, क्या बात आहे. एज अँड गॉन. अजून एक फलंदाज होते बाद. या ठिकाणी आपण पाहतोय येणारे चेंडू 3, विजयाचं समीकरण 1. सामना सोडला नाही आहे खऱ्या अर्थाने. अशीच जिद्दीने, चिकाट्याने, संघर्षाने सामना खेळायचा असतोय. हरणाऱ्याला घाम फोडण्याचं काम मात्र करणं गरजेचं असतंय. इथनं हरलो तर अनुभव येऊन जाईल, आणि जितलो तर इतिहास घडेल. याच्यासाठी आपला तो संघर्ष असणं गरजेचं आहे ना. त्याच्यासाठी फक्त लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. हार जीत खेळाचा पार्ट आहे, नो डाऊट, बट त्याच्यातून आपल्या अनुभव भरपूर येऊन जात आहेत. 2 धावा असतानाही या ठिकाणी चांगली फाईट, चांगली लढत या ठिकाणी पप्पू पाटील देतोय. आता मात्र विजय फटका या ठिकाणी येतोय. सिंगलने खेळ कंप्लीट झाला. या ठिकाणी पाहिलं तर विजयाचा शंखनाद फुकला गेला आई गावदेवी धामणगाव टीमने.